महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। है वार्ड के और आप चिस्या कॉलोनी में रहते हैं। चिस्या कॉलोनी अल्पसंख्यक माइनॉरिटी लोगों की बड़ी बस्ती है। एक ज़माना उस कॉलोनी के इतने मसले थे कि पूछो मत, लेकिन आज की स्थिति ऐसी है कि चिस्या कॉलोनी के अंदर चलने के बाद पाँव को मिट्टी नहीं लगती, ऐसा साफ़ सुथरा और पॉश वार्ड आपने बना के रखा है। फिर भी टिकट नहीं मिला, इसका आप क्या बोलेंगे? पहली बात तो टिकट का मामला नहीं है। पक्ष ने एमआईएम पक्ष ने वहाँ से कोई भी कैंडिडेट मतलब वहाँ से इलेक्शन लड़ाए तो टिकट का मसला ही नहीं रहता। दूसरी बात यह है की सिर्फ चिस्या कॉलनी ही नाही तर मी केलेले कामाची फार मोठी यादी आहे। ते लोकांनी येऊन ते श्रेय घेतला असं काहीतरी वेगळं गोष्ट, परंतु आविष्कार चौक ते तेरणा हायस्कूलपर्यंत 1.5 कोटीचा रस्ता हा मिस होता आणि त्यानंतर त्यांनी अतुल सावे साहेबांनी ते दांडगेचं थोडा फार वाढ येतो तर ते त्यांनी तिथं उद्घाटन केलं। माझ्या वाड्यात नाही केलं, तिकडून केलं, म्हणजे ते बनवलं तसं नाही। पाण्याची समस्या तर फार आहे, हे तर सर्व सिटीमध्येच आहे, माझ्या वाड्यामध्येच नाही। तर ते पाणीचे आता आम्ही आत्ता पण मोर्चा काढलं होतं, त्या दिवशी गेलो होतो त्यांच्याकडं पाणीची, तर काहीतरी दिवस लागणार म्हणले पाणी चालू होणार। दुसरी गोष्ट ही आहे रोडाची तर दशा आता सगळी संपलेली आहे, मतलब चांगले रोड बनलेले आहे, पॉज बनलेले आहे। आता गार्डनची काहीतरी आहे व्यवस्था ते करायची आहे। मग आम्ही फार कोशिश केली बाळवाडीसाठी, लोकांचे लहान लहान मुलं असतात तर ते एक प्रयत्न केले आम्ही। असे फार ना पाण्याची समस्या माझ्याच वाढत नाही तर सर्वच वाढत आहे, याची जाणीव सगळ्यांना आहे। दुसरी गोष्ट आहे ड्रेनेज लाईन, तर ड्रेनेज लाईन पुराणी झालेली आहे, फार जुनी झालेली आहे। साईनगरमध्ये पण फार ठिकाणी जे आहे RCCची जे तर ही आहे पाण्याची पाईपलाईन ते बदलायची आहे, कारण ते आपले युटिलिटी गेली त्यामुळे ते काम थांबलेलं आहे। आणि MGP हा कोणाचं ऐकत नाही, MGPचे जे ठेकेदार आहे ते कोणाचाही ऐकत नाही, म्हणून ते काम थांबलेले आहे। आविष्कार कॉलोनी के अंदर बौद्ध समाज के बड़े लोग रहते हैं, उनके बुद्ध विहार की समस्या थी, वो बुद्ध विहार की समस्या भी आपने बहुत सही ढंग से ये किया, उसके बारे में आप बोलेंगे? नहीं, मैंने समाज का नहीं, नगर सेवक बोल के पहले वारकरी जो है जनता, वारकरी बुजुर्ग रहते हैं, मतलब वयाने जास्त वयोवृद्ध असतात, त्यामुळे त्यांना जागा नव्हती बसण्यासाठी, तर आम्ही त्या ठिकाणी त्यांना महानगरपालिकेकडून ठराव पास करून त्यांना 2000 स्क्वेअर फीट जागा दिली। आज तिथं भुमरे साहेब च्या निधीमधून स्लॅब टाकत आहे। दुसरं बुद्धविहार आहे सुपशेरी कॉलनीमधला, तिथं गेट नव्हतं, त्यांनी गेटची मागणी केली। मग इथं आविष्कार कॉलनीमध्ये पण होता, परंतु एक झाड होता, तिथं मी गोटा करून दिलं, पत्रे टाकले आणि चांगला त्याला बसण्याची व्यवस्था करून दिली। आता निवडून आल्यानंतर ते चांगलं बुद्धविहार हे बनवण्याचा प्रयत्न आहे। आणि वारकरी भवन पण मला असं वाटतं का शहरामध्येच नाही तर जिल्ह्यामध्ये कुठेही वारकरी भवन बनलेलं नाही, त्यामुळे मी चांगलं वारकरी 1, 2, 3 मजली वारकरी भवन बनवण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यांना माहिती आहे वारकऱ्यांना, आणि यामुळे आता मी फॉर्म भरलेला आहे। आता काय तुम्ही कोणत्या प्रभागातून फॉर्म भरलेला आहे? OBC कॅटेगरी येतं मध्ये 11 वार्ड 11 हो। कोणत्या पक्षाकडून फॉर्म भरलेला? पक्षाचा आमचा पक्ष त्या ठिकाणी जे पक्षात होतो आम्ही त्या ठिकाणी ते लढवतच नाही वार्ड 11 मध्ये, त्यामुळे मला अपक्ष भरावा लागला। पार्टीचा काही बंडखोरी नाही आहे, पार्टीबद्दल काही नाही, ते पार्टीची काही विचारधारा असेल त्यांनी भरलाच नाही, तो त्यांनी कुणाला दिला पण नाही, म्हणून हे जे तर आम्ही आपका शुभ नाम बोलिए सर? अब्दुल रहीम नाइकवाड़ी, और मुझे बोलते अज्जू भाई नाइकवाड़ी, माजी नगर सेवक।